तुम्हाला तर माहितच आहे, मी आलो होतो कृषी प्रदर्शनी पाहायला. 4 नंतर मी घुसलो 3 नंबरच्या दालनमध्ये आणि याच्यात सिंचन पद्धतीची माहिती देणारे स्टॉल होते आणि इकडे भाऊजवळ टिपातून तेल काढायचा नळ होता. नळ कामाचा आहे, बाकी तेल सांडायचं कामच नाही, घरचे जे बोलणे ऐकायचं काम नाही. आणि इकडे रई, गाडी धुयाले बुच्च आणि सौर ऊर्जेचा लाईट बी होता आणि लाईनवर चालणारं किड्या कुटकुलायचं यंत्र बी होतं आणि मसाजर तर तुम्ही पाहिलंच असेल, कामाची गोष्ट आहे बाकी. त्याच्यानंतर मला दिसला हा युनिक पाना कोणत्याही नटाला लागते आणि इकडे एवढं मोठं फवाऱ्याचं ड्रोन होतं. मग मी घुसलो 2 नंबरच्या दालनात. त्यात मला दिसलं टोकन यंत्र आणि या पराठीला बोंडरे बा आणि या दालनात सगळ्या पराठ्याच होत्या आणि या इकडे बळ्या बळ्या मस्त चक्क्या होत्या. हे एवढं सगळं पाहून मग मी घुसलो 1 नंबरच्या दालनात. याच्यात आल्या आल्या मला दिसला हा सगळा भाजीपाला आणि इकडे शेती पद्धतीचे मॉडेल होते आणि कावेरीन कडकनाथ कोंबड्या होत्या आणि शेती सोबतच गोपालन, मत्स्यपालन, शेळीपालन कसं करायचं याची माहिती होती आणि हे कपाशीच्या अवशेषापासून बनवलेली कला निर्मिती होती. लय टापटाप बनवलेलं का मला तर काहीच नाही येत. आणि व्हाईट लिग्रॉन जातीची कोंबडी होती आणि कोरडवाहू शेती संबंधित माहिती होती आणि इकडे मत्स्यपालन कसं काय करावं याची माहिती होती आणि हे मशीन मी टीव्हीत पाहिली होती, आज प्रत्यक्षात पाहिली. चला मग आता बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो.